पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची प्रतीक्षा आहे। खरं तर पुणे महापालिका महापौर जो होणार आहे तो सर्वसाधारण महिला महापौर होणार आहे। अनेक जणांनी महापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग देखील सुरू केलेला आहे, आपली ताकद वापरायला सुरू केलेला आहे। सर्वसाधारण महिला पुण्याची महापौर होणार आहे। मात्र पुण्याचा महापौर ठरण्याच्या अगोदरच ज्या निवासस्थानात पुण्याचा महापौर राहतात त्या निवासस्थानाची आता डागडुजी आणि स्वच्छता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 4 वर्षांपासून हा पुण्याचा महापौर बंगला जो आहे तो रिकामा होता, कारण की गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय कारभार सुरू असल्यामुळे या बंगल्यात राहण्यासाठी कुणीही नव्हतं। त्यामुळे या ठिकाणचं फर्निचर असेल किंवा इलेक्ट्रिक सामान असेल किंवा खुर्च्या असतील अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या काही प्रमाणात खराब झालेल्या आहेत आणि या सगळ्या वस्तूंची आपण पाहतोय की सध्या डागडुजी सुरू आहे, दुरुस्ती सुरू आहे आणि या महापौर बंगल्याचं जे आहे ते बाहेरच्या बाजूने रंगकाम सुरू असल्याचं पाहायला मिळतं, तर आतील बाजूने स्वच्छता आणि जे इलेक्ट्रिक वस्तू ज्या खराब झालेल्या आहेत त्यांची देखील दुरुस्ती सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळते। अवघ्या काही दिवसातच पुण्याचा महापौर अर्थात पुण्याचा कारभारी या बंगल्यात राहायला येणार आहेत आणि पुण्याचे कारभारी या बंगल्यात राहायला येण्यापूर्वी या बंगल्याची जी आहे ती पूर्णपणे डागडुजी सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।